आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। कारण की शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तसेच आता नवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कधी जमा होणार आहे याच्याकडे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे शेतकरी मित्रांनो। या संदर्भात सरकारकडून तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पण समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। सध्या ग्रामीण भागातील शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो। हप्ता नेमका कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, बँक खात्यात पैसे कधी दिसणार आहे शेतकरी मित्रांनो, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना विचारत जात आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे अधिकृत माहिती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायला लागेल शेतकरी मित्रांनो। त्याच्यानं व्हिडिओ सोडून जाऊ नका शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा शेतकरी मित्रांनो। दोन्ही योजनेमधून पात्र शेतकरी लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जातो शेतकरी मित्रांनो। नमो शेतकरी योजना नवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या हप्त्याबाबत प्रशासनाकडे पातळीवर तयारी सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो असल्याचे सांगितले जात आहे। लाभार्थ्यांची पातळी शेतकरी मित्रांनो, कागदपत्राची तपासणी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याशिवाय प्रश्नाचा भार देत आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, आता पुढे बघूया शेतकरी मित्रांनो। छत्रपती संभाजीनगर विविध जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची माहिती तपासण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, जमिनीची नोंद, आधार कार्डाची जोडणी आणि बँक खात्याची ई-केवायसी यासारख्या बाबी तपासल्या जात आहे शेतकरी मित्रांनो। पात्रता पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना निधी डीबीटीद्वारा पारलेली थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे शेतकरी मित्रांनो। तुमची जर बरोबर असेल तर तुम्हाला पण हप्ता नक्कीच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। आणि शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे स्वरूपात आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना ठराविक कालावधीत आर्थिक मदत मिळते शेतकरी मित्रांनो। प्रत्येक योजनेतून 2,000 रुपये मदत मिळण्याचं दोन्ही योजनेचे एकत्र रक्कम 4,000 रुपये जमा होते शेतकरी मित्रांनो। तुम्हाला माहीतच असेल शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला। तसेच शेतकरी मित्रांनो, मात्र लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना सर्व पात्रता आणि आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो। आता बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना देखील पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे शेतकरी मित्रांनो। मागील हप्त्यानंतर ठराविक कालावधीत पूर्ण झाल्यामुळे नवा हप्ता शेतकऱ्यांच्या लक्ष लागलेले आहे शेतकरी मित्रांनो। आता शासनाच्या पातळीवर आवश्यक तरतूद आणि सामान्य प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, लवकरच हप्ता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, मिळालेली ही रक्कम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते शेतकरी मित्रांनो। शेतीत लागणारे खते आणि बियाणे, औषधे आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या पैशाचा उपयोग होतो शेतकरी मित्रांनो। मागील हंगामातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक कष्टामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांना नुकसानच झाले होते शेतकरी मित्रांनो। अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून मिळणारी थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांना आधार देतो शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, विविध सुरळीत व्हावे यासाठी विविध जिल्ह्यामधील लाभार्थ्यांची संगणक तपासणी केली जात आहे शेतकरी मित्रांनो। बीड, नांदेड आणि इतर भागामध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती तपासली जात आहे शेतकरी मित्रांनो। आणि बँक खाते सक्रिय असणे, आधार कार्ड जोडलेले असणे आणि ई-केवायसी पूर्ण असणे या बाबी महत्त्वाच्या आहे शेतकरी मित्रांनो। पात्र आणि पूर्ण असल्याचे डेबिटद्वारा पैसे जमा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो, पण तुमच्या अटी पूर्ण असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो। तुमचं आधार कार्ड जोडलेलं असणं आणि ई-केवायसी पूर्ण असणे ही बाबी गरजेची आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी चुकीची पद्धत नोंदणी केल्याची प्रक्रिया आढळून येते शेतकरी मित्रांनो। त्यामुळे प्रशासनाकडून लाभार्थ्यांची पातळी आणि काटेकोरपणे चालू आहे शेतकरी मित्रांनो। तसेच नियमामध्ये
बसत नसल्यास लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया केली जात आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळण्याचे संकेत आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर काही चुकीचा मार्ग वापरला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील भूमी अभिलेख आणि महसूल नोंदणीच्या आधारे लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे शेतकरी मित्रांनो. हिंगोली आणि बुलढाणा आणि इतर जिल्ह्यामध्ये ही कृषी विभागाने आणि महसूल प्रशासनाने समस्या आजचीच छाननी केली जात आहे शेतकरी मित्रांनो. या पातळीमुळे चुकीची नोंद केली असल्यास अर्ज बाजूला केले जात आहे शेतकरी मित्रांनो. असून पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आपले बँक खाते सक्रिय ठेवणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे हे पण गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. योग्य असल्यास डेबिट पारणारीच निधी थेट खात्यामध्ये जमा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आणि बँक खात्याशी संबंधित माहिती एकदा तपासून घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. पात्र लाभार्थ्यांचे नमो शेतकरी योजना आणि पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि हप्ता PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये लाभ मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. मात्र अंतिम लाभ पात्रता आणि सरकारच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला 4,000 रुपये मिळू शकतो शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचे 2 आणि PM किसान योजनेचे 2 पण तुमच्या ते लाभार्थीवर आहे शेतकरी मित्रांनो. यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्याबद्दलही प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि आधार कार्ड लिंक आणि KYC पूर्ण असलेल्याच शेतकऱ्यांना डेबिट माध्यमातून निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो. मोबाईल बँकिंग किंवा बँक खात्या माध्यमातून रक्कम जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो. याची खात्री करून घ्या शेतकरी मित्रांनो. जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनाही प्रशासनाकडून प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती सांगितली जात आहे शेतकरी मित्रांनो. तांत्रिक त्रुट्या नसल्यास आजची मंजूर करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वर्गणीत करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना कोणीही अर्धवट माहिती विश्वास न ठेवता अधिकृत माहिती तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी, रायगड आणि महाराष्ट्रातील इतर भागातील पात्र शेतकऱ्यांच्या ही खात्यात हप्ता जमा होण्याकडे लक्ष देण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. आधार कार्ड आणि KYC हे बँकेचे खाते सक्रिय असल्याचे लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरळीत होतो शेतकरी मित्रांनो. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. आणि अशाच महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.